मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेम विरह भाग 27. मागच्या भागात सो बी रेडी, कारण जी जिंकेल त्यांनी दुसऱ्यांची जी काही अट किंवा इच्छा असेल ती पूर्ण करायची, ती पण बिनविरोध. डन डन. आता पुढे 4च्या दरम्यान दोघंही घरी पोहोचले होते. तिला घरी सोडून तो तसाच कार्यालयात गेला होता. 2 दिवसांची कामं जी बाकी होती ती घरी आली तशी माईंना आणि रंजकांना इतिवृत्तांत देत पूजा आणि सगळं विधी त्यांनी सांगितल्याप्रमाणे पार पडल्याचे सांगितलं. मंदिरात मिळालेला थाट, गोड कौतुक, दादा आणि माईची केलेली स्तुती, गुरुजींचा नमस्कार, शेखरची बडबड, वाईट प्रसंग कटाक्षाने टाळत बाकी एक एक करत सगळी माहिती आल्यापासून माईंच्या कानाशी बुणबुणत संध्याकाळपर्यंत तिची सांगून झाली होती. आल्यापासून तिचा खुललेला चेहरा, दोघांमध्ये सुरू झालेलं गोड नात्यांची गोड बातमी देत माई समाधानाने तिला पाहत आनंदात तिचं सगळं ऐकत होत्या. संध्याकाळ तर तिच्या बडबडीने गजबजली होती. रात्रीच्या जेवणाकरता किचनचा ताबा गायत्री आणि तिने मिळून घेत माईंना पाहणी करता बसवलं. नीलूच्या मदतीने दोघीही हसत खेळत एकमेकींना चिडवत 2 दिवसांच्या राहिलेल्या सगळ्या गप्पा एकमेकींना सांगत सगळा स्वयंपाक उरकत होत्या. रंजका त्यांचं जप करण्यात व्यस्त होत्या, तर अर्जुन त्याच्या मित्रांसोबत बाहेर गेला होता. त्यामुळे घरात सध्या दोघींचीच खळखळाट होता. सुनबाई, असं किती वेळ वाट पाहणार? जेवून घ्या तुम्ही पण. आमचा फोन झालाय, करणला यायला वेळ होईल. रात्रीच्या जेवणाकरता ती सोडून सगळे बसले तसं दादांनी तिला असं करणची वाट पाहताना पाहून, नको दादा, थांबते ना मी, तुम्ही करा सुरू. खुशी सगळ्यांना वाढत हसून म्हणाली. तसं त्यांनी एक नजर माईंना पाहिलं. त्यांना फारसं पटलं नाही हे माईंनी ओळखलं होतं. सगळे जेवणार आणि ती एकटीच अशी? पण माईंनी नजरेने त्यांना इशारा करत, असू दे, सांगितलं ना. तसे दादा शांतपणे जेवू लागले. माईंनी एक नजर तिला पाहिलं आणि गालात हसल्या. एकमेकांची वाट पाहायचे हेच तर गोड दिवस असतात. या नवीन नवीन दिवसात पोटाच्या भुकेपेक्षा प्रेमाचा, नजरेची आणि 2 गोड शब्दांची भूक जास्त असते. माईने मनातच विचार केला. वहिनी, तू उद्या लगेच का चालली? एकतर मी जाईन आता थोड्या दिवसांनी पुन्हा हॉस्टेलवर. मी मस्त प्लॅन केला होता. आपण सगळे मिळून महाबळेश्वरला गेलो असतो ना. तिकडे आण्याब्रोचा मस्त फार्म हाऊस आहे. खूप धमाल केली असती आपण. थांबा ना, मी गेल्यानंतर जा. जेवण झालं तसं माई, गायत्री, अर्जुन आणि खुशी गप्पा करत हॉलमध्ये बसले होते. खरं तर सगळे खुशीला सोबत म्हणून थांबले होते. ती एकटीच करणची वाट पाहत राहण्यापेक्षा सगळे गप्पा करत बसले. अर्जुन, अरे जाऊ दे तिला, रीत असते तशी आणि तिलाही आठवण येते तिच्या घरची. चेहरा बघ तिचा किती खुललाय. उद्या तिचे बाबा येणार तर. माहेरची किंमत लग्न झाल्यावरच कळते. तुम्हा मुलांना त्याचं मोल समजणं या जन्मी तरी शक्य नाही. माई अर्जुनच्या डोक्यावर तेल लावत म्हणाल्या. वहिनी, यांचं नको ऐकू, तू जा. आपण नंतर कधीतरी जाऊ. तुला आठवण येते ना घरची? गायत्री तिचा उतरलेला चेहरा पाहून म्हणाली. तसं खुशीने तिला हसून पाहिलं. हो मग वहिनी, जा तू. मी येईन तुला भेटायला तिकडे. मी सहज म्हणालो होतो, एकदा हॉस्टेलला गेलो की मग लवकर कोणी भेटत नाही ना, म्हणून सुट्टी भेटली की सगळ्यांसोबत भटकून आठवणी गोळा करतो. तेवढ्याच आधार पुढच्या सुट्टी मिळेपर्यंत. अर्जुन डोळे मिटून मस्त माईची मॉलिश एन्जॉय करत म्हणाला. बराच वेळ अर्जुन तोंडाचा पाटा चालवत त्याच्या हॉस्टेलच्या गमती जमती, अभ्यास, मित्र मैत्रिणी, त्याचं हॉस्पिटलचं स्वप्न सगळं काही रंगवून सांगत होता. सोबतीला माई आणि गायत्री होत्याच. हसत खेळत बराच वेळ निघून गेला, पण अजून करणचा काही पत्ता नव्हता. कालच्या प्रकरणामुळे खुशीला त्याची काळजी लागून राहिली होती.
कधी तो घरी येतोय या आशेने सारखी सारखी वळून दाराकडे पाहत होती. सगळ्यांना पाहून काळजीने म्हणाली. सगळ्यांचे चेहरे पाहूनच समजलं होतं किती झोप आलीये, पण फक्त तिला सोबत म्हणून सगळे बसून होते. हे पाहून तिलाच कसं तरी वाटत होतं. वहिनी, मला सवय आहे, अभ्यास नोट्स रात्री जागूनच करतो मी. या दोघांना जाऊ द्या, त्यांची बॅटरी संपत आली असेल. मी थांबतो तुमच्यासाठी, आपण मस्त गप्पा मारत बसू. अर्जुन माई आणि गायत्रीला रूममध्ये पाठवत म्हणाला. नको अर्जुन, तुला अभ्यास आहे ना, जा तू पण. त्यालाही रूममध्ये पिटाळत ती रूममध्ये जायला निघाली. किती वेळ झाला, अजून कसे आले नाहीत. फोन करायची पण शुद्ध राहू नये माणसाला. कुणी आपली वाट पाहतंय, जेवणासाठी थांबलंय याचा तरी भान. शिबाई, मीच नुसती काळजी करत राहते. घड्याळात पाहत ती बडबडतच रूममध्ये आली. कूल डाऊन पिंकी, माहितीये ना तुला भूक लागलीये, पण काम असतील ना त्यांना, येतील, डोंट वरी. चला जरा मूड चेंज करूया. खूप दिवस झाले कविता नाही वाचली. कविता वाचूया छान छान, थोडं हसूया, थोडं रुसूया. स्वतःशी डुलत बोलत तिने शेल्फमधून पुस्तक काढला आणि झोपाळ्यात जाऊन बसली. झोपाळ्याला हलका झोप देत त्याच्या किनारी डोकं लावून टेकली. हसून त्या पुस्तकाच्या मधोमध ठेवलेला तिच्या आवडीचा सप्तरंगी पिसारा असलेला पंख काढला आणि एकवार अलगद गालावर फिरवला. खदकन गाली हसून समोर दिसणारी कविता वाचू लागली. तिच्या कविता ऐकत करण तिथेच उभे राहून तिला पाहत. कविता ऐकत भिंतीला टेकून थांबला होता. तिने डोळे उघडले. तिला पायांचा भास झाला. तुम्ही इतके लेट का आलात? मी केव्हाची वाट पाहते. कुणी काळजी करत असेल लक्षात नाही येत का? फोन पण नाही केला तुम्ही. खूप काम होतं का? चेहरा का असा दिसतोय तुमचा? कधीचे गेले ते आत्ता आलात? ती त्याचा थकलेला चेहरा पाहत एकावर एक प्रश्न विचारत त्याला पाहू लागली. रात्रीचे 12 वाजून गेले होते. संध्याकाळी तिला सोडून गेला होता. तो आत्ता घरी आला होता. हो, खूप काम होतं. कामात फोन करायचं विसरून गेलो. सॉरी. तो कपाळी आटी पाडत. ठीक आहे. भूक लागली असेल ना, तुम्ही फ्रेश व्हा. तोपर्यंत मी जेवण आणते गरम करून. ती त्यापासून दूर होत बाहेर जात म्हणाली. त्याचा चेहरा पाहूनच तिला जास्त काही विचारायची इच्छा झाली नाही. ती गेली तसा तोही घाईत फ्रेश व्हायला निघून गेला. गरम गरम पाण्याचा शावर घेतला तसा इतका वेळ जाणवणारा थकवा निघून गेला. आवरून फोन घेऊन झोपाळ्यावर येऊन बसला तशी नजर समोर पडलेल्या पुस्तकावर गेली. सहज पुस्तक हातात घेऊन तो ते उघडून वाचू लागला. चला, छान गरमागरम जेवण आणलंय. तिने आवाज देत हातातला ट्रे खाली ठेवत समोर पाहिलं तर तो पुस्तक हातात घेऊन तिथे टेकून झोपला होता. हाय रामा, हे तर झोपले पण, आणि हा काय पसारा करून ठेवलाय. ओला टॉवेल बेडवर पडलेला, घड्याळ, वॅलेट, फाईल्स सगळं बेडवर अस्तव्यस्त फेकलं होतं. तिने त्याला पाहून एक हलका उसासा सोडला आणि सगळं आवरून ठेवलं. इतके थकले तरी सांगत नाही. आता असेच झोपले, उठू की नको? जेवण पण नाही केलं. स्वतःशी बडबडत काही विचार करत तशीच ते जेवण घेऊन खाली गेली आणि सगळं व्यवस्थित झाकून ठेवत कोमट दूध घेऊन आली. अहो, त्याच्या हातातील पुस्तक हळूच काढून घेत तिने आवाज दिला. तसा तो डोळे चोळत उठला आणि तिला पाहू लागला. अहो सॉरी, मला झोप लागली. हो सॉरी, झोप लागली. तू आलीस? ठीक आहे. हे पिऊन घ्या आणि आता जाऊन झोपा. इथं असं बसून मान दुखेल तुमची. तिने त्याच्या हातात ग्लास ठेवला आणि झोपाळा आवरून त्याच्या मोबाईल वगैरे उचलून जागच्या जागी ठेवू लागली. खुशी, ठेवते. तू पण झोप, उशीर झालाय खूप. रिकामा ग्लास साईडला ठेवत त्यांनी तिला आवाज दिला. खुशी, काय सांगितलं? आवाज देऊन पण तिचं काही ना काही काम चालूच बघून त्यांनी बेडवर आडवं होत चिडून पुन्हा आवाज दिला. हो, झालंच, आली.
त्याचा आवाज ऐकून पळत आली आणि काही न बोलता निमूट बेडवर येऊन झोपली. एका खुशीवर होत त्याला पाहिलं तर तो मस्त गाढ झोपला होता. हळूच त्याच्या हातावर हात ठेवत तिने त्याची बोटं आपल्या हातात पकडली आणि त्याला पाहतच झोपून गेली. विनू, अगं एवढं काय भरलंय बॅगमध्ये या? किती जड आहे ही? अगं आधी कारखान्यात जायचंय मला. तिथे जाऊन मग जाईन मी पिंकीला घ्यायला. विलासराव सकाळी कारखान्यात जायला निघाले तशी वीणाताईंनी खुशीच्या सासरी देण्यासाठी त्यांच्या हातात भली मोठी बॅग टेकवली. अहो फार काही नाही हो, थोडंसं आपलं दिलंय, रिकाम्या हाती कुणाकडे जाऊ नये. असू द्या, असं कितीही ओझं होणार आहे त्याचं. वीणाताई किचनमधून बडबडल्या. बरं ऐका, जास्त उशीर करू नका. कामात बुडालात की तुम्हाला कसलीच उसंत नसते. लेकीच्या सासरी जायचं, उगीच कुणाला बोलायला वावा नको. वीणाताई सूचना देत. हो ग, जातो वेळेवर. मला चैन नाही पडणार कधी एकदा तिला पाहतोय असं झालंय. कारखान्यात महत्वाचं काम निघालं म्हणून, नाहीतर सरळ सकाळ सकाळी तिथेच पोहोचलो असतो. विलासराव बॅग खांद्याला लावत म्हणाले. सावकाश जा, मी फोन करून कळवते पिंकीला. निघाले की फोन करा, मी वाट पाहते. विलासराव निघाले तसं वीणाताई म्हणाल्या. ट्रिक ट्रिक, आता कोणाचा फोन आला? आधीच उशीर झालाय उठायला. नक्कीच आई असेल. खुशी आंघोळ करून आली तशी फोनची रिंग कानी पडली. मगासपासून दोनदा फोन वाजून गेला होता, पण उशीर झाल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करत ती साडीचा पदर करत होती. जाऊ का बाहेर? हे पण खाली गेले असतील. आता फोन नाही ना घेतला तर आईचा चांगलाच वरडा पडणार आहे आणि आवरून खाली नाही गेले तर रंजकाचा. ई, काय करू? लवकर जाग का नाही येत मला? शिवाई, बडबडत तिने खांद्याला साडीची पिन लावली. बाकी निर्यांचा गोळा सावरत तसाच गुंडाळून हातात पकडून बाहेर आली. रूममध्ये तो दिसला नाही तशी हुश करत पळत बेडजवळ गेली आणि तो वाजणारा फोन शोधू लागली. अरे सापडना, इथेच तर ठेवला होता. उशीच्या कोपऱ्यात वाजणारा फोन हाती लागला तसा तो उचलला आणि स्पीकरवर टाकला. हॅलो आई, तू आता काहीही विचारू नको, मी खूप घाईत आहे. आधीच उठायला उशीर झालाय, त्यात ही साडी. खुशी फोन उचलत वैतागून बोलायला लागली. पिंकी, अगं काय करू मी तुझं? अगं किती वेळा सांगू ग, वेळेवर उठत जा. पण ऐकशील तर शपथ? अगं काय म्हणतील ते घरचे? पोरीला काही शिस्त आहे की नाही? आई, आता तू नको सुरू होऊ. आधीच या साडीने घोळ घातलाय. शिबाई, आधी तू हे सांग, ही साडी कशाला घालायची असते? किती मोठी आहे ग ही? किती वेळा ह्या निर्या करू? लग्नानंतर साडीच कशाला घालायची असते? मला तर काही कळतच नाही. तुला सांगितलं होतं ना, सगळ्या साड्यांच्या निर्या करून त्याला पिन लावून मग माझ्या बॅगेत भर. का नाही केलं? एकतर या साडीचा शोध कुणी लावला काय माहीत. लावला तर लावला. ह्या निर्या कशाला बनवल्या? इतकी टेक्नॉलॉजी आलीये, पण ह्या निर्यांसाठी एक मशीन नाही बनवली कुणी? सगळे आळशी कुठले? पिंकी राणी वैतागत निर्या करत होत्या. कोण बोलते बघा, कोण बोलते बघा आळशीपणाबद्दल. वेळेवर उठलं ना की सगळं होतं. हे असे दाखले द्यायची गरज नाही पडत, समजलं? आईची शाळा चालू झाली. डोंट वरी दिदू, आपण शोध घेऊ त्या साडीवाल्याला. बाय द वे, तू मदत का नाही घेत जिजूंची? एक निरी तू, एक निरी ते, पकडत पकडत घालायचे ना त्या निर्या. सो रोमॅन्टिक. मूवीमध्ये नाही पाहिली तू? त्यासाठी घालायची असते साडी. तुला ना काहीच माहीत नसतं, डंबो. वीणाताई बोलत असताना मध्येच मीरा ढोकावली आणि आपली फिलॉसॉफी झाडू लागली. नालायक मीरा, ग बस. तुझ्या जिभेला काही हाड? आई, तिला सांगून ठेव हा. तुला ना आल्यावर बघते मी. आता ठेवते फोन. निघाले की मी करेन. आत्ता फोन नको करू हा आई. कालपासून हा 6वा फोन आहे तुझा. खुशीने वैतागून न जमणाऱ्या निर्या धाडकन खाली फेकल्या आणि फोन कट केला. नजर
घड्याळाकडे वळली तशा पुन्हा लगबगीने त्या गोळा केल्या आणि घालू लागली. पदराचा वेढा घालून कमरेला खोचत ती मागे वळली तर शॉक. समोर झोपाळ्यावर करण पेपर वाचत बसलेला दिसला. तसा पेपर त्यांनी तोंडासमोर धरला होता, नाहीतर एवढा वेळ त्याच्या आडून टकमक तिलाच पाहत होता. आता ती ज्या शॉक मूडमध्ये होती, काही वेळापूर्वी त्याची अवस्था तशीच होती. मगाशी तो त्याचा फोन घ्यायला म्हणून रूममध्ये आला होता, पण निघताना अचानक खुशीचा वाजणारा फोन तो उचलायला जाणार तेवढ्यात आतून तुरतुर साडीचा घोळ पकडत चुमचुमत ही बाहेर आली होती. तिला असं पाहून साहेबांचा पुतळा हलतोय कुठे जागचा. समोर तिला असं पाहून आज मेंदू घोटायची वेळ त्याच्यावर आली होती. ओले ओले केस, त्यातून टपणारं पाणी, अर्धवट घातलेली साडी, त्यातून नजरेस पडणारी तिची गोरी गोरी कमर. वा, पुन्हा घायाळ झाला होता तो. नैतिकतेची आठवण करून देत मेंदू वरडून सांगत होता, डोळ्यांवर हात ठेव, हात ठेव. पण बदमाश मन त्याला कसं आवरणार. ते सारखं सारखं खट्याळपणे तिलाच पाह असंच सांगत होतं. न राहून नजर खेळलीच होती तिच्यावर. अंगावर एकही दागिना नसला तरी त्या हिरव्या साडीत टपकणाऱ्या पाण्याचे मोत्यांमध्ये सुंदर दिसत होती, अगदी मेनकासारखी. बोलताना गुलाबी ओठांची होणारी हालचाल घशाला कोरड पाडत होती त्याच्या. त्या दवबिंदूंनी ती तहान भागवावी की काय, राहून राहून हेच येत होतं मनात. बदमाश मन आणि खट्याळ डोळे आज जाऊन अडकले ते नाजूक कमरेवरच्या तिळावर. अनाहूतपणे तो तिला पाहत असताना मानेला हलका झटका देत ती वळली तसा सूनपणे तिला पाहणारा तो धबकन मागे झोपाळ्यावर जाऊन आदळला आणि भानावर आला. गोठलेला मेंदूचं पाणी झालं आणि आठवली नैतिकता. तसा पेपर डोळ्यासमोर धरला. तुम्ही इथे काय करताय? समोर त्याला पाहून हातातल्या निऱ्या पुन्हा एकदा खाली गळून पडल्या आणि भांबावून हात तोंडावर गेला. त्यांनी काही न केल्याचा आव आणत पेपर सरकावून तिला पाहून वरून खाली तिच्यावर नजर फिरवली आणि पुन्हा पेपर तोंडासमोर केला. हे असं नाटक करताना मनात काय काय झालं होतं हे त्याचं त्यालाच माहीत. शी बाई, काय करू मी तुझं. एका हातात निऱ्या पुन्हा सावरल्या आणि तनतनत त्याच्यासमोर आली. अहो, त्यांनी आवाजाने पेपर साईडला ठेवला आणि तिला पाहिलं. तशी ती जोरात वरडली, डोळे बंद करा आधी तुम्ही. बडबडून त्याच्या डोळ्यासमोर हात ठेवायचा तर स्वतःचे डोळे झाकून घेतले. तसा तो आणखीनच हसायला लागला. तिचा तो धांदरपणा पाहून आता तिला ओढून मिठीत घ्यावं की काय असं वाटून गेलं. इतकी गोड दिसत होती ती. अय्यो, मी का डोळे झाकलीये. तिला आठवलं तसं डोक्याला हात मारत घाईत हात काढला आणि त्याच्या डोळ्यांवर लावला. हा, आता ठीक. तुम्ही आत कसे आलात? लॉक का नाही केलं? आर यू शेमलेस? ती त्याचे डोळे झाकत्यावर बरसली. नो, आय एम नॉट. तू चेक न करता बाहेर आलीयस तरी मी गुड बॉय सारखा पेपर डोळ्यासमोर धरून बसलो होतो. मी काही सुद्धा नाही पाहिलं. खरंच. इट्स नॉट इट. आय एम अ जेंटलमॅन. तो भोळेपणाचा आव आणत. आणि असंही ही रूम माझी आहे, तू ही माझी आहे. मी कधीही येऊ शकतो, हो ना. त्यांनी तिचा कमरेवर हात घालत तिला जवळ ओढलं आणि तिचा सुगंध घेत म्हणाला, डोळे मिटले असेल तरी मनात तिला आठवून बंद डोळ्यात भरून घेत होता. मी मदत करू शकतो तुला. एक निरी तू पकड, एक मी. हवं तर डोळे बंद करतो. तो तिला आणखीनच जवळ ओढत मुश्किलपणे हसत म्हणाला, हट, काहीही बोलता तुम्ही. त्याच्या डोळ्यावरचा हात काढत त्याला ढकलून देत ती साडी पकडून आत पळाली. हाय, कसली गोड लाजते. करण साहेब, काही खरं नाही तुमचं. अशी गोड गोड सकाळ आधी का नाही आली आयुष्यात. या वेळची पैज हरणार बहुतेक तुम्ही. हे माझं गोड पार्सल गेलं की कसं करमायचं तुम्हाला. नाही नाही, काहीतरी करायलाच हवं. डोकं चालवा, डोकं चालवा आमदार साहेब. हरायचं नाही.
पण करणार काय? आजकाल हे डोकं आमचं कमी आणि मनाचं जास्त ऐकायला लागलंय. आज पण उशीर? मोठी ठिमक्यात म्हणाली होतीस ना लवकर उठत जाईन. मग तुमचा सूर्य उशिरा उगवतो. रंजका लगबगीने किचनमध्ये येणाऱ्या खुशीला पाहून म्हणाल्या. उशिरा झोपली म्हणून आली असेल उशिरा जाग. काल इंद्राची वाट बघत थांबली होती ती. आता तोच उशिरा आला. वरडायचं तर त्याला वरडा तुम्ही. माही पुन्हा एकदा खुशीची बाजू मांडत म्हणाल्या. सुनीता, दादांचं वकीलपत्र सोडून आता हिचं घेतलं का तू? मी काही बोलायचे अवकाश की आलीच लगेच बाजू मांडायला. विसरू नका तूही माझ्या हाताखाली तयार झालीयस. तुला नसेल जमत लावायला शिस्त तिला तर शांत बस तू. अक्का माईनं गप करत पुन्हा खुशीकडे वळल्या. आणि तू ग उशिरा उठली ते ठीक आहे पण ही काय तयारी केलीये? ही अशी जाणार आहेस का तू माहेरी? जरा 4 दागिने आणि भरजरी साडी घालता नाही आली? येताना जशी लंकेची पार्वती होतीस तशी जाताना जाऊ नको म्हणजे झालं. नुसती पाटलांची मुलगी नाहीस आत्ता तू. राव राजेंद्रांची सून आहेस लक्षात असू दे. अख्खा दोघींना पाहून बडबडल्या आणि तनतनत बाहेर निघाल्या. खुशी भरलेल्या डोळ्यांनी त्यांना जाताना पाहत चुळबुळत उभी होती. माई देखील हतबल होऊन अक्कांना पाहत होत्या. माई मी येते आवरून, खुशी खाली मान घालून म्हणाली आणि हुंदका आवरत घाईत पुन्हा आल्या पावली वर निघाली. एवढा वेळ तिघींचं चाललेलं संभाषण स्टडीमधून बाहेर येणाऱ्या दादा आणि करणच्या कानी पडलं होतं. तिला असं उदास होऊन वर जाताना पाहिलं तसं उगीच काहीतरी टोचून गेलं मनाला. इंद्रा तू कधी आलास? थांब झालंच आहे, वाढते तुला नाश्ता. दादा आणि करण डायनिंगवर येऊन बसले तसं माई किचनमधून आवाज देत दोघंही काही ऐकलं नाही असं दाखवत तिथेच बसले आणि माई देखील कोणती तक्रार न करता हसून बोलत होत्या. इंद्रा अरे किती उशिरा आलास. आता इतका उशीर नको करत जाऊ. इतकं उशीर जेवण झोप पण होत नसेल. माई प्लेट लावत काळजीने बोलत होत्या. हो माही काल थोडा लेट झाला. 2 दिवसांचं काम पडलं होतं म्हणून आणि थकलो होतो ग. मग थोडं दूध घेतलं फक्त. करण मोबाईल पाहत म्हणाला. अरे मग खुशी जेवली का नाही? माई वाढता वाढता थांबत म्हणाल्या. म्हणजे मला नाही माहीत. तुझ्याबरोबर जेवली नाही? करण मोबाईल साईडला ठेवत माईला पाहून. इंद्रा ती जेवायची थांबली होती तुझ्यासाठी. तू विचारलं नाहीस का? आई मोठ्याने वरडत म्हणाल्या. अगं माई मोठ्याने वरडत म्हणाल्या. अगं मला वाटलं. करण लक्ष कुठं असतं तुमचं? एकतर इतक्या उशिरा यायचं आणि आल्यावर साधी चौकशी करू नये. इतका बेजबाबदारपणा. किती वेळा सांगायचं काम आणि घर दोन्ही वेगळं ठेवत चला. आई तू नाश्ता वरच पाठव. दादा वरडले तसं करण जागचा उठला आणि गडबडीत वर जायला निघाला. मी मदत करू? मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. मागच्या भागामध्ये जे कोणी कमेंट्स आणि लाईक्स केले त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. सर्वांचे मनापासून आभार. आजचा भाग वाचून कळवा कसा वाटला. पुन्हा एकदा विनंती, तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर पहिलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ह्यानंतरचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ह्यानंतरचे एपिसोड तुम्ही पाहू शकता. धन्यवाद मंडळी.